पुण्यातील अल्पवयीन मुलगी आयसिसच्या जाळ्यात सापडल्याचं उघड झालं। या मुलीला आयसिसमध्ये सामील होण्यापासून एटीएसने रोखलंय। 16 वर्षाची शाळकरी मुलगी आहे। या मुलीला आयसिस सुसाईड बॉम्बर भेटणार म्हणून करणार होते। सोशल नेटवर्किंग साइट्समधून ह्या मुलीची अधिक चौकशी करता त्याच्यामध्ये आपल्याला तिने असं सांगितलं की ती टीव्हीवरती डॉक्युमेंटरी ईसीच्या संदर्भामध्ये बघत असताना एप्रिल ते मे महिन्यापासून तिला हे ईसीच्या बद्दल आकर्षण निर्माण झालं। त्यानंतर एप्रिल मे महिन्यापासून तिने वेगवेगळ्या चॅनलवरती त्याच्यामध्ये अल जझीरासारखे चॅनलवरती सुद्धा ती ईसीचा अभ्यास करत होती। त्यानंतर तिने इंटरनेटच्या माध्यमातून ईसीच्या संबंधातील वेगवेगळी माहिती प्राप्त केली। ही माहिती प्राप्त केल्यानंतर फेसबुकवरती त्याचं स्वतःचं अकाउंट होतं। फेसबुकवरती चॅट करत असताना ती एका श्रीलंकन ईसीच्या रिक्रूट करणाऱ्या माणसाच्या संपर्कामध्ये आली। त्या माणसाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्या माणसाचे वेगवेगळे सोशल मीडियामध्ये ग्रुप्स होते, त्याच्यामध्ये व्हॉट्सअपमध्ये ग्रुप होते, ट्विटरमध्ये ग्रुप होते, या व्यतिरिक्त टेलिग्राममध्ये ग्रुप होते आणि फेसबुकमध्ये त्याचे स्वतःचे पण ग्रुप होते आणि ईसीच्या प्रो लोक जे काम करतायत त्यांचे ग्रुप होते। ह्या ग्रुपमध्ये तिला इन्क्लूड केलं गेलं। गेले 4 महिन्यापासून ती कंटिन्यू त्यांच्या संपर्कामध्ये होती। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत। अरुण, अत्यंत गंभीर असा सगळा प्रकार आहे। सुदैवानं एटीएसने या सगळ्याला प्रकरणावर आळा घालत त्या मुलीला ताब्यात घेतले, पण नेमकं हे का घडलं होतं आणि कसं घडलं? ऋषी, प्रामुख्याने 2-3 गोष्टी यामध्ये समोर येतात। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अल्पवयीन मुलं मुली जे आहेत त्या ईसीच्या जाळ्यात खेचण्याचे रीतसर किंवा योजनाबद्ध प्रयत्न होत आहेत, हे यातून पुढे झालंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अशा गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर म्हणजे पारंपरिक माध्यमांऐवजी सोशल मीडियाचा वापर जो अधिकाधिक सुरक्षित आणि गुप्त मानला जातो त्याचा वापर या ठिकाणी होताना दिसतोय। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पुण्यासारखं शहर हे अशा आतंकी किंवा दहशतवादी कारवायांसाठी पोषक आहे, किंबहुना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांचं भरती केंद्र आहे, हे पुन्हा एकदा या निमित्ताने पुढे आलंय। कारण यापूर्वी देखील पुण्यात अशा पद्धतीनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अनेकांना अटक झालेली आहे। आता सुदैवानं म्हणता येईल की या मुलीची जी आहे ती ओळख समोर आली। ती अवघ्या म्हणजे 11वीत शिकणारी ही अल्पवयीन मुलगी, तिचं ब्रेन वॉश करण्यात आलं होतं आणि तिला या दहशतवादी विचारांकडे ओढण्यात आलं होतं। तिची मानसिक तयारी इतकी झाली होती की वेळ प्रसंगी मानवी बॉम्ब होण्याची तयारी तिने दाखवली होती। त्यामुळे त्या मुलीचा संपर्क साधून, त्या मुलीच्या पालकांशी बोलून, त्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या मुलीला पुन्हा तिचं मतपरिवर्तन करण्यात आलं। तिला डिरॅडिकलायझेशन प्रोग्राम जो आहे त्याच्यासाठी आता पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे एक मुलगी आता या दहशतवादी कारवायांपासून दूर जाण्याची शक्यता आहे। मात्र ज्या 3 गोष्टी मी आधी सांगितल्या की त्या अतिशय गंभीर आहेत की ईसीसची कार्यपद्धती कशा पद्धतीनं चालते आणि पुण्यात म्हणजे याआधी ठाणे असू द्यात, मुंबई असू द्यात किंवा अनेक ठिकाणावरून अगदी छोट्या मोठ्या शहरातून देखील अशा लोकांचे संपर्क वाढवले जातात, त्यांना या ईसीसच्या जाळ्यात ओढलं जातं आणि पुढे त्यांचा वापर या राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये केला जातो। त्या कारवायांमध्ये ही मुलगी जी आहे ती सहभागी होण्याची शक्यता होती। आता कुठेतरी एटीएसच्या या एटीएसनं घेतलेल्या वेळीच घेतलेल्या भूमिकेत ज्या सगळ्यांमुळे एटीएसच्या कारवाईमुळे ती मुलगी आज ताब्यात सापडली असंच म्हणता येईल। धन्यवाद अरुण या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।